नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. चिदानंद अप्पाशा बगले, कंपोस्ट राजूर, तालुका दक्षिण सोलापूर. ओके. आता जे आपण बघतोय हे साधारण किती क्षेत्र आहे वांग्याचं? वांग्याचं 15 गुंठ आहे. 15 गुंठ. आणि कधी लागवड केलेली आहे? जानेवारी मध्ये केले. आता जर बघितलं तर ह्याला साधारण आता 2.5 महिने पूर्ण झाले. जानेवारी म्हणले, जानेवारी फेब्रुवारी ही मार्च निम्मा झालाय. वांग ही पीक आहे तुम्ही कायमस्वरूपी घेतलंय का ह्या वर्षीच घेतलंय? पहिलं पण कायम केलं. कायम करताय. आणि ह्याच्या आधीवर तुम्ही केमिकल वर करायचा? केमिकल, बरोबर. 100% केमिकल. आणि ह्या वर्षी 100% वैदिक वर केलंय. तर काय दोन्हीतला बदल काय वाटतोय? निवांत याला काय तेवढं खर्च वगैरे काय जास्त नाही. बर. एकदा केलं ना, रोज पाठीवर पंप म्हणा, औषध मारायचं, खर्च वगैरे काहीच नाही. म्हणजे जे पहिलं जे तुम्हाला काय त्रास व्हायचा किंवा एवढं पाठीचं पंपाचं जे तुम्ही म्हणताय, रोज दुकानदाराकडे जायचं, हे मारा, ह्याचं झाल्यावर हे मारा, आळी रोग भरपूर. आता जर आपण बघितलं ह्याची सेटिंग, फुलं जर बघितली, क्वालिटी, तर असं पान तुम्हाला ह्याच्या आधी कधी भेटलं होतं का ह्याचं? नाही. पहिलं कसं पान असायचं तुमचं? पहिलं वाकडं, काय तर रोग आलेलं, सारखं दुकानाला फवारणी करूनच कंटाळा येत होतो. आता तुम्ही ह्याला बेसल डोसवर खर्च जास्त केलाय का फवारणीवर? बेसल डोसवर. म्हणजे राम सर नेहमी सांगतात की तुम्ही पोषणावर काम करा, बेसल डोसवर काम करा. त्या पद्धतीने तुम्ही केले. तर मला सांग, किती हजाराचा बेसल डोस दिला? एक 7 पोती झालं बघा. कृषी अमृत 7 पोती. अजून आणि बाकीचं पॅकेट वगैरे सगळं. सर काय दिलं? आर्यन पेस्ट दिलं त्यांना, शक्ती सम्राट, मिरॅकल, हे सगळं बेसल डोस, ह्युमस गोल्ड सहित दिलंय. ओके. तर तुम्ही ज्यावेळेस बेसल डोस टाकला त्यावेळेस तुम्हाला काय बदल जाणवला? फुटवा वगैरे चांगलं निघू लागलं. सांगा, दोन्ही रोपातलं अंतर किती आहे? 1.5 फूट आहे. 1.5 फूट. आणि सरीतलं 6 फूट आहे. 6 फूट. तर बघायला गेलं तर आता जुळत आलंय अंतर. आता फक्त 2 महिने झाल्यात. माग आता इथं झाडाखाली बसलोय आपण, म्हणून सावली खाली थोडे. माग बघितलं तर 1 फूटभरच राहिलंय जुळायचं. जुळतंय अजून भरपूर. अजून किती दिवस चालणार आहे? आता 2 महिने झालेत प्लॉटला, 2.5 महिने. तर मला सांगा, ही जी क्वालिटी आहे किंवा बाजारामध्ये जी तुमच्या वांग्याला डिमांड आहे, काय वाटतं मला? डिमांड आहे भरपूर त्यामुळे. परंतु बाकी बाजारमध्ये रेट आता सध्या कमी असल्या कारणानं थोडं रेट कमी आहे, पण इतरांपेक्षा आपलं महाग जात आहे. क्वालिटी साधारण आता जर बघितली आपण ही क्वालिटी, अशी क्वालिटी बाजारात आहे का हो? नाही. आणि किडकं बिडकं काय असं टक्केवारी फार कमी. म्हणजे किडकं निघत नाही. वांग्याला शेंडाळीचा खूप त्रास. शेंडाळी तर आलंच नाही आमच्याकडे. काय बोलताय? शेंडाळी आलं नाही. म्हणजे पहिल्यांदा शेंडाळीसाठी कितीतरी खर्च केलाय. बर. यावेळी शेंडाळी चालू नाही. वांग्याला शेंडाळी आली नसल्यावर पुन्हा खर्चच नाही ना. आता जेवढी शेतकरी आहेत ती शेंडाळ्यालाच त्रासून गेलेली, बरोबर. तर आज सांगा, पहिलं तुम्हाला किती दिवसाला फवार मारायला लागला? 8 दिवसाला एक. 8 दिवसाला. आता काल पौर्णिमेला एक साधा हात घेतलाय. म्हणजे पेस्ट फायटर, डिसीज फायटरचा हात घेतलाय. म्हणजे आमोशा पौर्णिमेलाच फक्त फवारताय तेवढंच. आणि प्रयागराजला गेले ते साहेब. बर. 20-25 दिवस बेसल डोस जे टाकून गेले ते. म्हणजे प्रयागराजला जाऊन येस तर एक फवार नाही. ही जर केमिकलवर असतं तर रोजच आतापर्यंत सगळं आपलं नर झालं असतं झाड. आता जर बघितली ह्याची क्वालिटी आणि जर ह्याचा देठ जर बघितला, असा देठ पहिला असायचा का हो? एवढा लांब. आणि इकडे बघा सेटिंग बी चालू आहे, फ्लावरिंग चालू आहे, इकडं पान पण आहे. आता एवढं तुमचं किती गुंठे क्षेत्र आहे म्हणलं? 15 गुंठे. 15 गुंठे. तर 15 गुंठ्यात किती माल निघला आतापर्यंत? आता काय रोज तोडल्या वेळी 7-8 कॅरेट निघताय. 2 तोडा होते याच्यामध्येच. बर. म्हणजे निम्म तोडतात. निम्म तोडतो.
म्हणजे वन टाइम तोडलं तर आणि एका सरीला 1 कॅरेट एक निघतं. कॅरेट मग निघते किती सर येते 18 सरी. म्हणजे 18 कॅरेट. हम्म. तर टेस्ट आता तुम्ही ह्याच्या आधी वांगी खाल्लीत, हा. ह्या वांग्यात आणि त्या वांग्याच्या टेस्ट मध्ये काय बदल आहे? 4 नंबर हे पहिल्यापासून व्हरायटी सगळ्यात चांगलंच आहे आणि टेस्ट पण चांगलं आहे. बर, हा. केमिकल वर होते त्यावेळेस कशी टेस्ट लागायची? केमिकलवर काय आहे, ते वांगा असल्यासारखंच नसतं. वाटत नव्हतं. हम्म. आता आता वांगी असल्यासारखं आहे. वांगे असल्यासारखं. तुम्हाला अजून काय बदल जाणवतो? तुमची माती वगैरे कशी वाटते आता? माती मऊ झालंय. माती मऊ झाली. हा. ह्याच्या आधी एकदम अशी कडक असायची. हा. पहिलं काय तुम्ही डोस द्यायचा केमिकल मध्ये? DAP हेच मग त्याच्यामुळे काय समस्या यायची? तात्पुरता फुटवा जास्त वाटायचं हम्म. आणि नंतर त्याला रोग थोड्या दिवसात. आमचं सोरेगावलाच आमचं पाहुण्याचं होतं, त्यांनी सगळ्यांनी सांगत होतं मला DAP टाका, हा त्याला आता फुटवा आहे DAP टाका. हा नाही म्हणलं मी, मला फास्ट पळायचंच नाही, सावकाश जाऊ दे. हा आता सध्या पण मी 5 एकर 6 एकर ऊस आहे माझं, हा. सगळं हेच केलंय. करायचं. यासाठी बाकीचा शेतकरी बाजूला त्यांचं फवारणी मारलं तर 4 दिवस पटकन हिरो होते. हम्म. मी नको म्हटलं, सावकाश जाऊ दे एक पाय, परंतु त्यांनी आम्ही पुढे जाणार, त्यांनी मागं पडणार म्हणलं. म्हणजे आपलं कासव्याचं सशाच्या शिकारी सारखं आहे. हा. म्हणजे कसं ती सस पळत जातंय आणि पुढे झोपतंय. रेस्ट करते. आणि आपलं कासव आहे पण सातत्यानं 100% शरीरात जिंकतंय. जिंकतंय. तसं तर इतर जे शेतकरी आहेत त्यांना एक काय संदेश देऊ इच्छिता? इतर शेतकरी हे वापरायलाच पाहिजे, नाही तर जमीनच राहणार नाही पुढं. म्हणजे जमीन जर जिवंत ठेवायची असेल, जमीन जर टिकवायची असेल तर यासाठी वैदिक आणि पर्याय मी नाही. कित्येक लोक आता गावकात वगैरे टाकू लागले लोक. परवाच आमचा एक मित्र 6,000 रुपये ट्रायली आणायचं, ते म्हणलो ते कशाला खर्च करू लागलो, हेच पोतं मिळत त्याच्यापेक्षा निम्मामध्ये एकराला 10 टाक 15 टाक म्हणजे 5,000तच रिझल्ट येतोय म्हणलं. मग त्याला गडी मिळत नाही, आण हे म्हणलो, कुठे मिळतं म्हटलं त्यांनी, आहे येतं तर मी वापरलो म्हटलं मी. म्हणजे तुम्ही इतर शेतकऱ्यांना पण सांगताय? आणि सर यांनी शेतकरी संघटनेत चळवळीत काम करतात. बर बर बर. जिल्हा संघटक आहे मी, रघुनाथ दादा पाटील ह्याच्यामध्ये जिल्हा संघटक. ओके ओके. आणि मी पहिल्यापासून शेतीमध्ये काय तर नवीन, सगळ्यांचं वेगळं असलं तर माझं वेगळंच आहे. हा हा, म्हणजे कायम बदल करत काय जाता. तर शेतीमध्ये फक्त तेच एकाच कंपनी एकच मागायला लागायचं नाही, आमचं काय तर त्याला साध्य पाहिजे, म्हणजे चांगलं जी अपडेट आहे त्याच्या लागायचं. ओके. तर मला सांगा आतापर्यंत किती कंपनीची औषध वापरली? भरपूर गावात आलेल्या कंपनी माझ्याकडे आल्याशिवाय जातच नाही. बर. म्हणजे हे कंपनीच मी त्यांच्या मागे लागू लागलाय. असं आहे? सगळ्यांनी माझ्याकडे येत आहे, हा एक घ्या हे करा. आणि बाजूला एक कंपनी लॅबला चला पोत टाकून जात पैसे वगैरे नंतर द्या म्हणून, मग नंतर पैसे पळून गेलेलं आहे माझ्याकडे. हा. आणि ह्यांनी म्हणतात की सगळेजण माझ्याकडे येतात, तुम्ही माझ्याकडे येत नाही. इतर कंपन्या तुमच्या मागे लागतात आणि तुम्ही एसटी वैदिकच्या मागे आहे. हा. का असं वाटतं तुम्हाला? नाही, याची क्वालिटी आहे ना, रिझल्ट 100%. म्हणजे रिझल्ट आहे म्हणून बाकीचं येईल मोठं दंगाल काहीच नाही याचं खर्च. ते फवारणी आज मार हे मार काय मिळायचं काय नाही, एकदा टाकून बसलं तर मोकळा ना, एकदाच काय खर्च होतोय. हा, म्हणजे सगळा खर्च बेसल डोस. बेसल डोस. राम सरांचं म्हणणं आहे की पाठीचा पंप ही फवारण्याचं ब्लोअर हे सगळं बंद करायचं आहे, त्यांची इच्छा आहे. हे काय वाटतं मला एकंदरीत? 100% तेच गरज. मागचं लोक फक्त आपलं बेडगानं असं एक तांब पाणी घालून वांग लागत होते नदीकाठी, बरोबर. त्यावेळी वांग येत होतं, टोमॅटो येत होतं. आम्ही रात्रभर एवढं करणं येत नाही. आता याच्यामध्ये आता येतंय असं, आता पाणी पण माझं बोरचं आहे, बोरचं थोडं क्वालिटी कमी आहे, तरी आलं हे सगळं. खायला वांग मिळत नाही तर 4-4, 10-10 झाडं शेतकरी लावतंय, एक पण वांग त्याला तोडायला मिळत नाही, किडून जाते सगळं किडकचं सगळं. नदीचं पाणी आणि झाड मोठं येतंय, फळ तर लागत नाही, काय नाही, म्हणजे सेटिंग होत नाही. जर झालं तर त्याला कीड राहत, कीड लागतंय. म्हणजे केमिकलचा दुष्परिणाम आहे, केमिकलचा. मग मला सांगा साधारण आता किती वाजले ते टाइम? 1:30 वाजले. मला सांगा 1:30 वाजले आणि 1:30 वाजता जर आपण बघितलं तर ही काळोखी आणि झाडामध्ये जी फ्रेशनेस पण आहे
हे केमिकल मध्ये राहू शकते का? नाही हा, केमिकलचं असल्यावर होते सर त्याच्या पानं उलट ना. आता हे जर बघितलं आपण तर एकदम असं डोलदार पण एकदम असं फ्रेश पान आहे. आता जर बघितलं ही उचला नाही तर सेटिंग बी चालू आहे वर, आणि ही क्वालिटी, आणि वर जर बघितलं तर किती बंचेस मध्ये 4 सेटिंग बंचेस मध्ये व्हायला लागले. आता दुसरा डोसची अजून आणून शिल्लक आहे आता. म्हणजे आता तुम्ही दुसरा डोस तयार केलाय. म्हणजे 60 दिवसाला जे आपण सांगतो बेसल डोस भरायला पाहिजे, तर तुम्ही त्याची पण तयारी केली. म्हणजे जे काय ते सगळं पोषणावर खर्च आहे. पोषणावर बरोबर, फवारणी करायची काही गरज पडत नाही. आता जी इतर जी शेतकरी आहेत केमिकलवाले, त्यांच्या किती फवारणी झाल्या असतील? किती 4 दिवसाला एक म्हणलं तर आता तर एका फवारणीला 1000 रुपये जात आहे. अरे बापरे. हा, एका फवारणीला 1000 रुपयाचं रिझल्ट, आणि ते रिझल्ट आलं पडलं कसं ते काय बघायचंच नाही. फवारणीला खर्च झाला नाही आमचं काय. मला सांगा, 4 दिवसाला एक फवारणी म्हणलं तर महिन्यात किती झाल्या? 10 वगैरे होत. 10 फवारण्या झाल्या. 10 फवारण्याचं 1000 म्हणलं तर 10,000 रुपये झाले. हा, आणि 30 बेसल डोसवर खर्च केला तर काहीच नाही. म्हणजे आपली एसटी काही लोक म्हणते ती महाग आहे, त्यांना ही लक्षात येत नाही की ही 10,000 बेसल डोसवर जर खर्च केला तर इकडे 10,000चा फवार वाचते. म्हणजे नेहमी राम सर सांगतात की टाइम कव्हर होत नाही ना आपल्याला. आजच मारायला पाहिजे, उद्या एकदा टाकून बसलं तर निवांत आहे. हा, आणि डोस केमिकलचा टाकून परेशानी अजून. आणि या पुढच्या जमिनीला पण जमीन चांगलं होणार आहे आपलं. हा, मारलेला ते डबाच पडणार, आमच्या खुल्ला डबाच पडणार आहे त्याचं. जमीनमध्ये काय जीवाणू राहणार आहे काय त्याच्यामध्ये. बरोबर बरोबर. हे पुढचं पिढ्याला पण आपण काय तर दिलं. जे सांगतात की म्हणजे आपण एसिड वैदिक डोस दिलेलं हे इन्व्हेस्टमेंट आहे, त्याचं रासायनिक स्प्रे केलेलं इन्व्हेस्टमेंट नाही, तो खर्च आहे. खर्च आहे. ते आता अमृत मारलं तर कुठलं खर्च आहे म्हणताय सगळ्यांनी, वास वगैरे सगळ्यांच्या बाजूला येतं ना थोडं. काय तू काय तर नवीन काय कुठलं टाकतो सगळ्यांनी शेतकरी विचारते. पण आता वांगी बघितलं काय वाटतं त्यांना? चांगलं आलं म्हणते सगळ्यांनी. किती लोक बघितले असतील? रोज येते, किती शेतकरी जाते, बिरनाळ सगळ्यांनी जाते. मग मी तेवढं कष्ट पण करत नाही, मी रोज फिरणार माणूस आहे. फक्त आमचं पोराला सांगून एवढंच करतो. म्हणजे डोस टाकायचा आणि पाणी देत बसायचं. आणि प्रवासाला जायच्या अगोदर सर उसाला बेसल डोस आणून टाकून मगच त्याने बिंदास्त प्रवासला गेले. आता शेजारचा ऊस आणि तुमच्या ऊसात काय बदल जाणवत? भरपूर बदल आहे. थोडा ऊस पण सुटलाय आणि हे पण चांगलं. आणि कालच थोडं थोडं गवत राहिलं होतं. खुरपण जमीन असं मऊ मऊ आहे. हा, जमीन एकदम मऊ झाली. खुरपायला बाया म्हटलं कसं काय एवढं मऊ आहे म्हटलं. हा, तसंच आहे म्हटलं. सुपीक झाली, माती सुपीक होती. म्हणजे जेवढं काही एसिड टेक्नॉलॉजी आहे ती माती सुपीक, माती श्रीमंत करणारं तंत्रज्ञान आहे. ओके ओके. तुम्हाला खत औषधं कोण उपलब्ध करतात? साहेब. नमस्कार सर. नमस्कार सर. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव सचिन महादेव हुल्ले आहे. माझं अर्कज ऑर्गॅनिक कृषी केंद्र या नावाने माहिती केंद्र आहे सोरेगाव येथे उत्तर सोलापूरमध्ये. ओके. मी यांना गेले 2 वर्षाला कंटिन्यू आपले एसिड वैदिक खत वापरतात ते. ओके ओके. म्हणजे त्यांना 2 वर्ष झालं मार्गदर्शन करताय आणि खत व्यवस्थापन वगैरे सगळं देत आहे. ओके. माझा मोबाईल नंबर आहे 9168 15 50 50. ओके, धन्यवाद. तर हे वांगीला तर चमक आहेच आहे, प्लस वरती देठावर जसं कूस बी आणि चमक बी आहे भरपूर. लष्टर एक नंबर आहे. हा, लष्टर एक नंबर. आणि त्याची दांडी मोठे. हा, आणि आता तोडताना सर हे लवकर बाकी रासायनिक असेल तर लवकर तुटलं जात आहे, हे लवकर तुटलं जात नाही. आता बघा ह्याला हे परत हे पुढे लागून आलेलं आहे. म्हणजे एवढं ताकद ते देठामध्ये आलंय. लवकर सहजासहज तुटत नाही ते. नाही तर बाकीचे हात लावूस तर हातातच येतात. बरोबर.